नमस्कार. निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी केतन तुमचं स्वागत करतो. जसं की 2-3 दिवस मी काही तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही. त्याच्यासाठी कारणं होती. मी थोडा गावी होतो. तिकडे थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता. रेकॉर्डिंग केलं पण अपलोड होत नव्हते व्हिडिओ. तर थोडासा तो प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही. तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. थोडंसं आता इथे जर बघितलं तर आपली सप्टेंबरची एक्सपायरी संपली की जी शुक्रवारी आपली नवीन एक्सपायरी सुरू झाली. तर त्या नवीन एक्सपायरीच्या अनुषंगाने थोडंसं आपण मागच्या महिन्याचा ॲनालिसिस किंवा येणारा जो महिना आहे ऑक्टोबर महिना त्याचं थोडंसं ॲनालिसिस मंथली बेसिसवरती करण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर थोडासा एक मंथली टाईम फ्रेम इथे आपण घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यावरती ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. जर जसं काही बँक निफ्टीचा विचार केला तर इथे जी काही शेवटची आता कॅन्डल परफॉर्म झाली की जी सप्टेंबर महिन्यासाठीची होती ती थोडीशी जर बघितली तर थोडीशी एक इन्व्हर्टेड हॅमर टाईपची कॅन्डल आपल्याला होताना दिसते. आता इन्व्हर्टेड हॅमर टाईपची कॅन्डल झाल्यानंतर आपल्या डोक्यात पहिला एक गोष्ट येईल की इन्व्हर्टेड हॅमर झाली म्हटल्यानंतर मे बी निगेटिव्ह सिनारिओ येतोय की काय, मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं का. तर थोडंसं आपण त्याच्यावरती विचार करूया, थोडंसं आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूयात. आता जर का आपण निरखून केला, जर का आपण नेहमीप्रमाणे ॲनालिसिस करतोय, कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणताही असू दे, कॅन्डलस्टिक पॅटर्न जो काही फॉर्म होत असेल त्याच्यावरती आपण डिरेक्टली रिॲक्ट व्हायचं नाही आहे मार्केटमध्ये किंवा कोणताही डोक्यात असा मुद्दा ठेवायचा नाही की त्या अनुषंगानेच आपण तिथे ट्रेड करणार आहोत. त्यामुळे मार्केटमध्ये जाताना इंट्राडेमध्ये जर का आपण ट्रेड करत असू तर त्या दृष्टीने आपण इंट्राडेला आधी आपण माइंड पूर्णपणे झिरो ठेवायचे, पूर्णपणे ब्लँक ठेवायचे आणि जी काही प्राईस मुवमेंट परफॉर्म होईल त्या प्राईस मुवमेंटला आपल्याला ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ह्या पर्टिक्युलर कॅन्डलस्टिक पॅटर्नची सायकोलॉजी काय सांगते, तर सायकोलॉजी असं सांगते की ही जी काही पर्टिक्युलर कॅन्डल आहे त्याच्या लोच्या खाली ज्यावेळेला कंटिन्युअसली ट्रेड करायला लागेल त्यावेळेला तो पर्टिक्युलर पार्ट निगेटिव्ह झाला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. जर का मार्केट कुठेतरी थोडंसं गॅपअप ओपन होतं आहे आणि जर का तुम्ही ट्रेड करायला लागलात एकदम ह्या कॅन्डलचा सायकोलॉजीनुसार विचार करायला लागलात तर ती सायकोलॉजी तुमची इथे फेल होऊन जाईल. कारण काय होतं, कारण गॅपअप ओपन झाल्यानंतर एक दृष्टिकोन असा येतो की मार्केटने जे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म केला आहे त्याला एक रिव्हर्सल पॅटर्न तुम्हाला किंवा अगेन्स्ट पॅटर्न, एक अपोजिट पॅटर्न तुम्हाला तिथे परफॉर्म करण्याचा किंवा प्रोव्हाइड करण्याचा तो प्रयत्न करतोय. तेव्हा त्या अनुषंगाने आपल्याला तिथे ट्रेड इनिशिएट करायचे आहेत. आता एक आपल्याला इथे सायकोलॉजी याची समजायची आहे, कारण इथे जर का आपण थोडंसं मागे जाऊन आपण बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या काही कॅन्डल्स आहेत, कारण ही कॅन्डल येते डोजी टाईपच्या कॅन्डलमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न हा येतो. तर जे काही अशा प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न झाल्यानंतर मंथली बेसिसवरती बघा ज्या बाजूला त्याने ब्रेकआउट दिला किंवा ब्रेकडाऊन दिला तर त्या दृष्टीने आपल्याला तिथे ट्रेड्स मॅक्झिमम बघायला मिळाले. आता जर का ह्या प्रकारे जर बघितला तर इथे बघा, इथे एक डोजी टाईपची कॅन्डल झाली, त्यानंतर कंटिन्युअस लो मुवमेंट किंवा डाऊन मुवमेंट परफॉर्म करताना दिसला. त्यानंतर इथे एक डोजी टाईपची कॅन्डल आपल्याला दिसली, त्यानंतर वन वे आपल्याला एक रॅली बघायला मिळाली. त्यानंतर इथे बघा, इथे सुद्धा एक थोडीशी इन्व्हर्टेड हॅमर टाईपची कॅन्डल झाली, त्यानंतर एक फास्ट मुवमेंट परफॉर्म करताना आपल्याला दिसली. त्यानंतर इथे बघा, इथे एक आपल्याला हॅमर टाईपची कॅन्डल किंवा आपण ड्रॅगन फ्लाय डोजी आपण त्याला म्हणू शकतो, तर त्या टाईपची कॅन्डल झाली आणि नंतर कंटिन्युअसली वर जाताना मार्केट दिसलं. त्यानंतर इथे बघा, इथे सुद्धा एक हॅमर टाईपची कॅन्डल बघायला मिळाली आणि त्यानंतर मार्केट बघा कंटिन्युअस एक मुवमेंट केला. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घ्यायची गोष्ट की मंथली बेसिसवरती अशा प्रकारच्या जर कॅन्डल होत असतील तर एक आपल्याला फास्ट मुवमेंट असेल की जी आयदर साईडची असेल, कोणत्याही साईडची असेल, ती साईड जी काही मार्केट आपल्याला इंट्राडेमध्ये परफॉर्म करून देत असेल किंवा पोझिशनल बेसवरती करून देत असेल, एक 3-4 दिवस त्याला वॉच करा आणि मग त्याचा ट्रेंड डिसाईड करा. आता जे येणारं 3-4 दिवसाचं मार्केट असेल किंवा 8 दिवसाचं मार्केट असेल किंवा मे बी हा महिना असेल, तो महिना तुम्हाला मे बी ट्रेंडिंग बघायला मिळू शकतो. मंथली बेसिसवरती मी म्हणतोय, कुठल्याही 1-2 दिवसाचं मी ॲनालिसिस इथे सांगत नाही आहे. मंथली बेसिसवरती थोडासा आपल्याला कुठेतरी ट्रेंडिंग बघायला मिळू शकतो. तर थोडंसं आपण जो काही ट्रेंड असेल, कोणत्या साईडचा ट्रेंड असू शकतो ह्याचं थोडंसं ॲनालिसिस आपण थोडंसं वीकली बेसिसवरती करण्याचा प्रयत्न करूया. थोडंसं कसं आहे, जी काही लेवल आता इथे मी तुम्हाला दाखवले, जी काही लेवल आहे 43,383 किंवा 43,500 आपण सेफर साईड म्हणूया की 43,400 ते 500 ही आपल्यासाठी एक बॉटम लाईन आत्ता आपल्याला कुठेतरी दिसून येते. तिथे एक आपला सपोर्ट आपण म्हणू शकतो. त्या दृष्टीने आपल्याला तिथे कसे ट्रेड्स घ्यायचे थोडंसं आपण वीकली बेसिसवरती ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. आता जर का वीकली बेसिसवरती आपण आलो तर वीकली बेसिसवरती सुद्धा बघा परत एकदा एक पॉज कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली. पण आता ही कॅन्डलसुद्धा कधी ॲक्टिव्ह होईल याचा हाय लो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या हाय लोच्या अगेन्स्ट कुठे जिकडे ब्रेकडाऊन होईल त्यानुसार आपल्याला त्याचा ट्रेंड ठरवायचा आहे. कारण कसं आहे, जर का ह्याचा हाय ब्रेक केला, ओके, जी काही वीकली बेसिसची लास्ट कॅन्डल आहे त्याचा जर का हाय ब्रेक केला तर काय होईल पॅटर्न फॉर्म,
थोडासा एक डब्ल्यू पॅटर्न इथे फॉर्म होऊ शकतो. जर का त्याचा लो ब्रेक केला, ओके, ह्या कॅन्डलचा लो जर ब्रेक केला तर जो काही इथे ट्रेंड त्याने इनिशिएट केला आहे, जो की इथे ट्रेंड इनिशिएट केला होता, इथे ट्रेंड इनिशिएट केला आहे, तो ट्रेंड मे बी कंटिन्यू होऊ शकतो की जो डाऊन साईडचा आहे. त्यामुळे जर कंटिन्युअस मुवमेंटमध्ये बघितला तर कंटिन्युअस मुवमेंटमध्ये तुम्हाला एम पॅटर्न मिळतो. त्यामुळे ह्या दृष्टीने आपल्याला तिथे थोडंसं ॲनालिसिस आपलं जे काय आहे ते परफॉर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी जी काही क्रुशियल फर्स्ट लेवल आहे ती फर्स्ट लेवल आपल्याला 44,000ची दिसून येते. तर थोडंसं आपण परत एकदा बघूया की थोडंसं डेली बेसिसवरती आपण त्याचा ॲनालिसिस करूया की डेली बेसिसवरती आपल्याला कोणता पॅटर्न आपल्याला तो इनिशिएट करतोय. आता जर का डेली बेसिसवरती जर बघायचा प्रयत्न आपण केला तर इथे बघा कंटिन्युअसली एका रेंजमध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसतोय. हायर साईडला कुठेतरी 45,000 असेल आणि लोअर साईडला कुठेतरी 44,200च्या दरम्यान कुठेतरी असेल. तर 44,200 ते 45,000 हे थोडेसे 800 पॉईंट आपल्यासाठी कुठेतरी ह्या मागच्या काही 6-7 सेशन्समध्ये आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे एकदम आता जे काही मुवमेंट होईल ती मुवमेंट आपल्याला कुठेतरी कोणत्याही बाजूची असू शकेल, त्या दोन्ही बाजूंसाठी आपल्याला रेडी राहायचं आहे. ठराविक लेवल्स ज्या काय आहेत त्या लेवलच्या वरती जर मार्केट जाताना दिसलं तर त्या लेवलच्या वरती आपल्याला एक ट्रेंड बघायला मिळू शकतो. ठराविक लेवलच्या डाऊन साईडला असेल तर त्या दृष्टीने सुद्धा एक 5-7चे मुवमेंट आपल्याला निफ्टी बँकमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. ओव्हरऑल माझं असं ॲनालिसिस आहे की 1,200 पॉईंट मे बी आपल्याला ह्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये बघायला मिळू शकतात. त्यामुळे त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी हे 100% हे माझं ॲनालिसिस आहे. तुम्ही तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्यानुसार तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार तुम्ही त्याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं आपण इंट्राडे बेसिसवरती आपल्याला उद्याचा ट्रेडिंग सेशन की जो मंगळवारचा ट्रेडिंग सेशन आहे की जो 3 तारखेचा सेशन आहे, आज आपल्याला मार्केटला सुट्टी होती. तर उद्या जे काही ट्रेडिंग सेशन आहे त्या ट्रेडिंग सेशनसाठी म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग सेशनसाठी थोडंसं आपण नेहमीप्रमाणे 15 मिनिटाच्या चार्टवरती ॲनालिसिस करण्याचा आपण थोडासा इथे प्रयत्न करूया. जर का 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण आलो तर 15 मिनिटाच्या चार्टवरती बघा कंटिन्युअसली जसं मी सांगितलं की डेली बेसिसवरती एका 700 ते 800 पॉईंटच्या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट फिरते. त्यामुळे उद्याचं जे काही मार्केट ओपनिंग आहे थोडंसं एक आजचं जे काही क्लोजिंग होतं किंवा आजचं जे काही मार्केट बंद होतं त्याला थोडंसं आपण आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. त्यामुळे त्या ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला बघायचं आहे साधारण कसं आहे उद्याचा ट्रेडिंग सेशन मे बी आपल्याला आयदर साईडचा आपल्याला थोडंसं गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपनिंग मॅक्झिमम टाईम आपल्याला मिळू शकतं अबोव 90%. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला रेडी राहायचं आहे. तर थोडंसं इथे फ्लॅट जर का ओपन झालं तर थोडंसं मार्केटला थोडंसं इग्नोर करा, मार्केटला त्याची सिच्युएशन क्रिएट करू द्या. कारण जर का इथे फ्लॅट ओपन झालं म्हणजे समथिंग 44,600च्या दरम्यान आहे तर कुठेतरी मार्केट सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल आणि मग त्याची जी काही दिशा असेल ती दिशा तो निश्चित करेल आणि त्या दिशेने मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल आणि तेव्हाच तुम्ही तो ट्रेड इनिशिएट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर का एकदम गॅपअप ओपन झालं समथिंग 44,800च्या दरम्यान आहे तर आपल्याला पहिली एक मुवमेंट 45,000पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते की जर का गॅपअप ओपन झालं तर समथिंग ही जी काही रेंज आहे 44,500 असेल 44,400 असेल ह्या समथिंग लेव्हलमध्ये जर का मार्केट ओपन झालं तर कुठेतरी निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर त्याच्यासाठी एक 44,300 एक रेंज आहे की जी सपोर्टचं काम करू शकते. एकदम सपोज समथिंग 44,300 किंवा 44,200च्या दरम्यान मार्केट ओपन झालं तरीसुद्धा एक निगेटिव्हिटी मार्केटमध्ये येऊ शकते की जी निगेटिव्ह असेल आणि ती परत एकदा खाली 44,000पर्यंत देखील मार्केटला आणू शकते. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला ट्रेड्स इनिशिएट करायचे आहेत. हे जे काही सिनारिओ सांगितलं आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आहे कारण उद्या फिन निफ्टीची सुद्धा एक्सपायरी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मार्केट मे बी वोलाटाईल बघायला मिळू शकतं. थोडं केअरफुली ट्रेड करा, छोट्या क्वांटिटीवरती काम करा कारण एकदम गॅपअप गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटला डिसिजन घेण्यासाठी मार्केटला त्याची दिशा ठरवण्यासाठी थोडा एक काळ द्या. पहिली 15-20 मिनटं थोडंसं वेट करा आणि मग जी काही प्राईस मुवमेंट परफॉर्म होईल त्यानुसार ट्रेड करण्याचा निश्चितपणे तिथे प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जर का तुम्हाला माझ्या प्रायव्हेट लर्निंग ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल की जो लाईफ टाईम फ्री ऑफ कॉस्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या काही लिंक्स आहेत त्या लिंक्स थ्रू तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर त्याचा जो काही युजर आय डी आहे तो मला टेलिग्रामच्या पर्सनल आय डीवरती पोस्ट करायचा आहे. टेलिग्रामचा माझा पर्सनल आय डी आहे तो माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला थोडंसं आपण बघूया की निफ्टीचं जे काही ॲनालिसिस आहे मंथली बेसिसवरती सेम वे आपण जसं की बँक निफ्टीचं केलं सेम वे आपल्याला ॲनालिसिस निफ्टीचं देखील करायचं आहे. तर निफ्टी थोडंसं बँक निफ्टीच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी आपल्याला इथे एक पॉझिटिव्ह दिसते. जर का इथे जर बघितलं तर ह्या मंथमध्ये थोडासा एक लाईफ टाईम हाय त्याने टच केला
लाईफ टाईम हाय टच केल्यानंतर इथे सुद्धा सेम वे बँक निफ्टीसारखी आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर टाईपची कॅन्डल बघायला मिळते. त्यामुळे ही जी काही लेवल आहे समथिंग आपण असं बघूया, त्याची जी काही रेंज आहे ती रेंज आपण आधी कॅल्क्युलेट करूया. ही जी काही रेंज आहे समथिंग 18,850, तर ती रेंज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तो सपोर्ट आपल्यासाठी आपल्याला दिसून येतो मंथली बेसिसवरती. त्यामुळे तो सपोर्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर का ही कॅन्डल पर्टिक्युलर लास्ट कॅन्डल मंथली कॅन्डल जर का ॲक्टिव्ह झाली, तर ती ॲक्टिव्ह कधी होईल, जो काही ह्या मंथचा लो आहे त्या लोच्या खाली कुठेतरी आपल्याला ती ॲक्टिव्ह होताना दिसेल. त्यामुळे त्या लोच्या खाली आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. जो काही लो आहे 19,255चा, तर त्याच्या खाली म्हणजे 19,250 240 ही जी काही रेंज आहे, म्हणजे 19,200 आपण सेफर साईड म्हणू शकतो. 19,200च्या खाली ज्यावेळेला ट्रेड करायला लागेल त्यावेळेला आपल्याला 19,800 ते 19,850 या ही रेंज आपल्याला निश्चितपणे बघायला मिळू शकते. कारण तो त्याचा सपोर्ट आहे, तो सपोर्टला येईल आणि मे बी तिथनं रिव्हर्स होऊ शकतो जर का ही कॅन्डल ॲक्टिव्ह झाली मंथली बेसिसची, तर आणि तरच. त्यामुळे हे थोडंसं ॲनालिसिस आहे. जर का ही कॅन्डल ॲक्टिव्ह झाली तर एक फास्ट मुवमेंट आपल्याला 300 400 ते 500 पॉईंटची मुवमेंट आपल्याला ह्यामध्ये महिन्यामध्ये निफ्टीसाठी बघायला मिळू शकते. तर थोडंशी काय मुवमेंट होऊ शकते थोडंसं आपण विकली बेसिसवरती ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. आता जर का विकली बेसिसवरती आपण ॲनालिसिस केलं तर विकली बेसिसवरती बघा बँक निफ्टीसारखीच इथे एक पॉज कॅन्डल झाले. त्यामुळे ही जी काही मुवमेंट परफॉर्म केले ती मुवमेंट मे बी कंटिन्यू करण्यासाठी मे बी पॉज कॅन्डल असेल. जर का ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली जर ट्रेड करायला लागला तर परत एकदा आपल्याला 19,300 बघायला मिळू शकतो, कारण त्याचा तो सपोर्ट आहे. त्यामुळे 19,500च्या खाली गेलं तर 19,400 19,300 आपल्याला विकली बेसिसवरती देखील बघायला मिळू शकतात, की जे फास्ट मुवमेंट मे बी असू शकतात. त्यामुळे 1-2 दिवस मे बी इथे कंटिन्यू ट्रेड करेल, एक रेंजमध्ये ट्रेड करेल आणि मग मे बी आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. पण डाऊन साईडची मुवमेंट ह्या लोच्या खालीच ज्यावेळेला ट्रेड करायला लागेल त्यावेळेला आपल्याला ती बघायला मिळू शकते. अदरवाईज इथून सुद्धा एक रिव्हर्सल मे बी येऊ शकतं आहे, की जी एक कंटिन्युअस प्राईस मुवमेंट जी की अप ट्रेंडमध्ये आहे ती अप ट्रेंडमधली प्राईस मुवमेंट मे बी आपल्याला बघायला मिळू शकते. तर थोडंसं आपण डेली बेसिसवरती बघूयात. डेली बेसिसवरती बघितलं तर कंटिन्युअस जसं की आपण बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलं सेम वे 5-6 दिवस जर बघितलं तर एका रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड करताना दिसतोय, की जो हायर साईडला समथिंग 19,800 असेल आणि लोअर साईडला समथिंग 19,500 असेल. 300 ते 400 पॉईंट्स आहेत. या 300 ते 400 पॉईंटमध्ये कुठेतरी आपल्याला पूर्ण वीक आपल्याला ट्रेड करताना आपल्याला दिसले निफ्टी इंडेक्स. तर त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कारण कसं आहे, ही जी काही मुवमेंट आहे ती पॉज झाली, त्यानंतर एक निगेटिव्ह हे झाला, त्यानंतर एक इनसाईड कॅन्डल इथे कुठेतरी परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही इनसाईड कॅन्डल जर का ॲक्टिव्ह झाली तर आपल्याला मे बी आपल्याला 19,400 19,300 येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतो. तर थोडंसं आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती इंट्राडे बेसिसवरती जे काही आपल्याला ट्रेड्स मे बी आपल्याला इनिशिएट करायचे आहेत, तर त्या इनिशिएशनसाठी आपण थोडंसं 15 मिनिटाच्या चार्टवरती ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. तर 15 मिनिटाच्या चार्टवरती आल्यानंतर सेम वे बँक निफ्टीसारखाच आपल्याला सिनारिओ घ्यायचा आहे, की एक दिवस आपलं आजचं मार्केट बंद होतं, त्यामुळे उद्याचा ट्रेडिंग सेशन मे बी आपल्याला गॅपअप किंवा गॅप डाऊन 90% मोर दॅन 90% आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे समथिंग असा सिनारिओ येऊ शकतो, की मे बी 19,800ला ओपन झालं आहे किंवा लोअर साईडला 19,500च्या दरम्याने मार्केट ओपन झालं आहे. तर 19,500च्या दरम्याने समजा जर मार्केट ओपन झालं तर एकदम ब्लाइंडली एंट्री करू नका. तिथे थोडंसं एक 5-10 मिनटं वेट करा आणि समजा जर फर्दर परत एकदा 19,500ला ब्रेक करत असेल डाऊन साईडला, तर आपण इथे एक ट्रेड इनिशिएट करू शकतो, की जो आपल्याला 50 ते 100 पॉईंटच्या टार्गेटसाठी कुठेतरी आपण तो ट्रेड घेऊ शकतो. त्यामुळे तो ट्रेड आपण घेऊ शकतो समथिंग 19,500च्या दरम्याने मार्केट जर का ओपन झालं तर. एकदम फ्लॅट ओपन झालं तर एकदम ब्लाइंडली परत एकदा एंटर करू नका. कारण ही जी काही फ्लॅट ओपनिंग आहे ती फ्लॅट ओपनिंगची जी काही रेंज आहे ती 19,700 ते 19,600 ही 100 पॉईंटची रेंज आहे आणि ह्या रेंजमध्ये जर का मार्केट ओपन झालं तर परत एकदा एक वोलाटाईल सेशन मे बी बघायला मिळू शकतो. त्यामुळे थोडंसं वेट करायला लागेल फ्लॅट ओपनिंग झालं तर. एकदम गॅपअप झालं तरीसुद्धा आपण एक मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते, की जी समथिंग 19,850 ते 19,900पर्यंत मे बी मार्केटला घेऊन जाताना दिसू शकते. एकदम गॅपअप असेल समथिंग 20,000च्या जवळ कुठेतरी समजा जर मार्केट ओपन झालं तर थोडंसं एक मे बी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतो. कारण ज्यांनी इथे बाय केलं असेल त्यांचा मे बी स्टॉप लॉस हिट होईल. कारण कसं आहे, किंवा एक दुसरा सिनारिओ आपण तिथे थोडासा गृहीत धरूया, समथिंग जर 20,000च्या दरम्याने मार्केट ओपन झालं तर ज्यांनी इथे सेल केला असेल, ओके, ज्यांनी ह्या ठिकाणी सेल केला असेल तर त्यांचा ओव्हरनाईट एक स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. कारण त्यांचा स्टॉप लॉस फर्स्ट ह्या ठिकाणी असणार आहे आणि सेकंड जर आपण स्टॉप लॉस त्याचा बघितला
तर समथिंग त्याचा ही जी काही गॅप आहे ही गॅप त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण ह्या गॅपला एक सपोर्ट रेजिस्टन्स आपण म्हटलं होतं की गॅप ॲक्ट ॲज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्स, त्यामुळे हा एक रेजिस्टन्स पॉईंट असू शकतो. त्यामुळे ह्या पॉईंटला त्यांचा एक स्टॉप लॉस असेल. समथिंग 19,900च्या दरम्यान जर का मार्केट ओपन झालं तर आपल्याला फास्ट मुवमेंटमध्ये 20,000 किंवा 20,050 बघायला मिळू शकतात. त्यामुळे एकदम गॅपअप असेल तर तुम्हाला एक फास्ट मुवमेंट मे बी बघायला मिळू शकते. फक्त आपलं काय रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्या फेवरमध्ये असतील तर आणि तरच तिथे ट्रेड करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. जर का माझा कंटेंट आवडत असेल तर कंटेंटला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटूयात अशाच प्रकारच्या पुढील एका लर्निंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.